एक प्रयोगशाळा जिथे विज्ञान आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषा पुसट होतात. एका गूढ शक्तीचा जन्म होतो. तमा. अंधेरा ही फक्त एक वेब सिरीज नाही, तर एक अशी यात्रा आहे जिथे मानवी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना भिडावं लागतं. प्रयोग, सॅक्रिफाईस आणि अनोख्या रिच्युअलच्या माध्यमातून एक अनंत रात्र जन्माला येते. कथा सुरू होते जय, पृथ्वी, कल्पना, आयशा आणि ओमार यांच्यासोबत. पहिल्यांदा सगळे फक्त प्रयोगशाळेतील गोंधळ वाटतो, पण जसजशी रहस्य उलगडतात तस त्याचा खेळ अधिक भयंकर होत जातो. डॉक्टर सहायचे गुप्त प्रयोग, आयशाची विकृत महत्वाकांक्षा, कल्पनाचं मातृत्व, जयचं डिप्रेशन आणि ओमरभोवती फिरणारं रहस्यमय भविष्य, हे सगळं मिळून तमाला या जगात आणण्यासाठीचं एक काळं योजलेलं यंत्रणाचं जाळं आहे. 5वा एपिसोड सुरू होतो जिथे डेरियसने आयशाला होस्टेस बनवलेलं असतं आणि तो कल्पनालाही धमकी देतो की तिने इन्व्हेस्टिगेशन थांबवलं नाही तर आयशाचा जीव जाईल. त्यामुळे कल्पना खूप घाबरते, कारण तिच्या भूतकाळातही असंच घडलं होतं. ती तिच्या गर्लफ्रेंडला वाचू शकली नव्हती. आता आयशा सुटल्यानंतर कल्पना नायककडे जाते, पण तो तिला ह्युमिलेट करतो. मात्र यावेळी ती त्याच्या डोक्यावर बंदूक धरून विचारते, हे सगळं कोण करत आहे? नायक कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? तेव्हाच गोखले तिथे येतो आणि कल्पनाला थांबवतो आणि तीही थांबते. यानंतर आपण जयला बघतो, ज्याला त्याच्या आईचा, सरिताचा लाईफ सपोर्ट संबंधीचा अर्ज सापडलेला असतो. तो आईशी भांडतो आणि बोलतो की तो तिला असं करू देणार नाही, कारण त्यामुळे पृथ्वी अंधाराकडे जाईल. पण त्याची आई त्याचं ऐकत नाही. सरिता म्हणते की ती एका मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ देऊ शकत नाही. त्यामुळे ती आपला निर्णय बदलणार नाही. मग आपण कल्पनाला पाहतो, जी आयशासोबत असते आणि त्यावेळी अंधार तिला कंट्रोल करत असतो. पण आयशा तिला शुद्धीवर आणते. त्याचवेळी कमिशनर तिला भेटायला बोलवतात, ज्यामुळे कल्पना खूपच चिंतेत पडते की आता तिला कदाचित सस्पेंड केलं जाईल किंवा सरळ नोकरीवरून काढलं जाईल. ती पोलीस स्टेशनला पोहोचते, जिथे कमिशनर तिला इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर बॅरेटशी भेटवतात. बॅरेट सांगतो की त्याला बानीच्या केसमध्ये रस आहे, कारण ज्याने कल्पनावर हल्ला केला होता तो म्हणजे डेरियस, एक एक्स इंटेलिजन्स एजंट, जो बऱ्याच काळापासून वॉन्टेड लिस्टवर आहे आणि पैशांसाठी काम करतो आहे. ते जाणून घ्यायला इच्छुक असतात की डेरियस नक्की कोणासाठी काम करत आहे, पण तो याआधी गायब झाला होता आणि आता पुन्हा बाहेर आला आहे. याचा अर्थ असा की कल्पना ज्या दिशेने चौकशी करत होती ती दिशा अगदी बरोबर होती आणि तिने केस चालू ठेवायला हवी. म्हणजेच ती ज्या गोष्टीची भीती करत होती त्याच्या अगदी उलट घडलं होतं. आता आपण ओमार नावाच्या मुलाला पाहतो, जो एका एक्सपेरिमेंटच्या खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याच्या ब्रेनचा डेटा डाउनलोड केला जातो. शुद्धीवर आल्यावर तो डॉक्टर साहेला आपल्या मित्राबद्दल सांगतो की ती डार्कनेसमध्ये राहते. हे ऐकून डॉक्टर सहाय थोडेसे घाबरतात आणि मग आपण फ्लॅशबॅक पाहतो, जिथे पृथ्वी बानीला चेअरवर ट्रीट करत असतो. त्याचवेळी बानीला पहिल्यांदा अंधार दिसतो आणि ती अचानक जणू पजेस झाल्यासारखी ओरडू लागते, अजब भाषा बोलू लागते. तेव्हा पृथ्वी चेअर बंद करून तिला शुद्धीवर आणतो. या एक्सपेरिमेंटमध्ये प्रत्यक्षात तेच दिसायला हवं होतं जे डॉक्टर दाखवत होते, आणि ते क्लिकरही यासाठी होतं की डॉक्टरची मार्ग जागा त्या सब्जेक्टना दिसाव्यात. पण इथे उलट होत होतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी या प्रोग्राममध्ये अंधार घातलाच नव्हता. मग तो दिसायला कसा लागला? त्यामुळे पृथ्वी खूप अस्वस्थ होतो की हा एक्सपेरिमेंट पूर्णपणे वेगळाच चाललेला आहे. तो डॉक्टर सायांना बोलतो आणि सांगतो की हा एक्सपेरिमेंट धोकादायक आहे. त्यामुळे डॉक्टर त्याला एक्सपेरिमेंटमधून काढून टाकतात. पण पृथ्वी सांगतो की तो स्वतः चेअरवर बसून तपास करेल की अंधार खरंच आहे का आणि तो नक्की काय करतोय. मग रिअल टाईममध्ये कोमामध्ये असलेला पृथ्वी थोडीशी हालचाल करतो आणि जय त्याच्याजवळ बसलेला असतो. अचानक इव्हिल पृथ्वी, म्हणजे तो अंधेरा किंवा अंधार, जयला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी रुमी येऊन जयला शुद्धीवर आणते, कारण हे फक्त एक वाईट विजन होतं. यानंतर जय कल्पनाला मदतीसाठी बोलावतो आणि तिच्याशी डील करतो की ती पृथ्वीचं लाईफ सपोर्ट बंद होऊ देणार नाही आणि बदल्यात तो तिला जूडशी भेटवेल. मग पुढच्या सीनमध्ये ते जूडला भेटतात. जूड आधी कल्पनाला पाहून घाबरतो, पण ती त्याला आश्वस्त करते की त्याला काही होणार नाही. तेव्हा तो डार्कनेसबद्दल सांगतो. कल्पना म्हणते की अशा गोष्टी कोर्ट मान्य करणार नाही. बोलता बोलता तो डेरियसबद्दल सांगतो की त्यानेच त्याला एक्सपेरिमेंटसाठी रिक्रूट केलं होतं. कल्पना ही गोष्ट बॅरेटला सांगते आणि म्हणते की पृथ्वी हा या प्रकरणात मुख्य साक्षीदार आहे. त्यामुळे सर्वात आधी पृथ्वीचं लाईफ सपोर्ट बंद करण्याचं ॲप्लिकेशन थांबवली पाहिजे. तसंच डेरियसच्या माध्यमातून
काही बेकायदेशीर एक्सपेरिमेंट चालत आहेत, ज्यात लोकांचे जीव जात आहेत. बॅरेट सांगतो की ही एक अनऑफिशियल केस आहे. त्यामुळे काही झालं तर ते एकमेकांना ओळखत नाही असं दाखवावं लागेल. हे तो कल्पनाला सांगतो आणि कॉन्स्टेबललाही सांगतो. यानंतर कल्पना ही बातमी जयला सांगते, जे खूप आनंदी होतो आणि तो अजूनही जूडच्या घरीच असतो. जूड त्याला आनंदी पाहून थोडा इमोशनल होतो आणि जय व रुमीला आपल्या मुली जुलियाबद्दल सांगतो, जिच्यावर तो खूप प्रेम करतो. पहिल्या एपिसोडमध्ये जेव्हा जूडचं इंट्रोडक्शन झालं होतं, तेव्हा तो आपल्या मुलीवरच नजर ठेवत होता. तो म्हणतो की तो तिच्यापासून दूर आहे आणि तो फक्त आता पळत आहे. तो अंधेराबद्दल सांगतो आणि तो साया म्हणजे सावलीचा देखील उल्लेख करतो, की जेव्हा ते इमोशनली वीक असतात, तेव्हा तो साया समोर येतो. पण जय सांगतो की तो साया म्हणजे त्यांच्या आतल्या भीतीचं, इमोशनचं आणि वाईट विचारांचं पर्सोनिफिकेशन आहे. तेवढ्यात हेडसेटची फाईल डिकोड होते. ते ती तपासतात आणि त्यात अनेक लोकांचे ब्रेन डेटा आढळतात. हा डेटा वेगवेगळ्या ब्रेन वेव्हचा होता. अल्फा, बीटा, गॅमा हे सर्व डेटा वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये सेव्ह केले होते आणि सगळा डेटा उबर लाईफच्या क्लाउड सर्व्हरवर जात होता. म्हणजेच हे सगळं उबर लाईफ करत होती आणि हा डेटा आत्मा हिलिंग सेंटरला आलेल्या लोकांकडून घेतला गेला होता. म्हणजेच आत्मा हिलिंग या सेंटरचा भाग होता. इथे फिल्टरिंग होत होती ब्रेन वेव्हच्या आधारे आणि फक्त गॅमा वेव्हज असलेल्यांनाच एक्सपेरिमेंटसाठी निवडलं जात होतं. जसं की तुम्हाला आठवतच असेल की ओमरमध्ये ही गॅमा बेस सिस्टीम होती, त्यामुळे त्याची निवड झाली होती. गॅमा फोल्डरमध्ये 4 नाव होती. एक होता पेशंट एक्स म्हणजे जय स्वतः, दुसरा जूड, तिसरी बानी आणि चौथा पृथ्वी. मग आपण फ्लॅशबॅक पाहतो, जिथे पृथ्वी स्वतः चेअरवर बसतो आणि त्याला अंधेरा भेटतो. आणि तेव्हाच पृथ्वीला समजलं होतं की हा एक्सपेरिमेंट उपचारासाठी नाही, तर कॉन्शियसनेस चोरण्यासाठी आहे. आणि त्या कॉन्शियसनेस चोरण्याच्या प्रक्रियेत अंधेरा म्हणजे अंधार जागृत झाला होता. कमीत कमी इतकं तरी पृथ्वीला समजलं होतं. डॉक्टर साय सांगतात की ते लोकांची कॉन्शियसनेस सेव्ह करून त्यांना अमर करू शकतात. हा एक्सपेरिमेंट म्हणूनच चालू आहे, ज्यामुळे ते मृत्यूवर मात करू शकतील. इथे जयला ही सगळा प्रकार कळतो की ते कॉन्शियसनेस चोरत आहे आणि त्यामुळे अंधेरा जागा झाला आहे. अंधेरा हा या एक्सपेरिमेंटचा बाय प्रोडक्ट आहे. तो त्यांच्या कॉन्शियसनेसमधूनच जन्माला आलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या मागे लागला आहे. त्यांना गिळायला सुद्धा पाहत आहे. पृथ्वीला आता सत्य कळलं होतं, त्यामुळे तो जयला वाचवायचा प्रयत्न करत होता. पण त्याआधीच अपघात घडला. याच वेळी त्यांना गॅमा फोल्डरमध्ये ओमरचं नाव सापडतं, जे सकाळीच ॲड झालं होतं. ते म्हणतात की ओमरला वाचवायलाच हवं, कारण तो फक्त 10 वर्षाचा मुलगा आहे आणि सगळ्यांना माहिती होतं की या लोकांबरोबर काय होत होतं. मग आता आपण डॉक्टर सायला पाहतो, ज्याला डेरियस विचारतो की एक्सपेरिमेंट अजून किती काळ चालेल. तो सांगतो की त्याला RP46 हवं आहे. हे नेमकं काय आहे हे समजत नाही. एवढं नक्की की हे एक्सपेरिमेंटसाठी खूप आवश्यक आहे. इथे आपण बघतो की डेरियस खूपच गोंधळलेला होता, कारण ही प्रोसिजर त्याने सुरू केली होती. तरीसुद्धा त्याला अजूनही सांगितलं गेलं नव्हतं की त्याने बानीला एका ठिकाणी सिक्रेटली ठेवलेलं आहे. होय, म्हणजे बानी अजून जिवंत होती. डेरियस म्हणतो की ती जिवंत असो किंवा मृत, पण याबद्दल त्याला सांगायला हवं होतं. यामुळे त्यांच्यात थोडीशी वादावादी होते. थोड्या वेळाने डेरियस 2 इंजेक्शन आणतो आणि डॉक्टर सहाय जवळ देतो. डॉक्टर सहाय त्यापैकी एक इंजेक्शन पृथ्वीला देतात, ज्यामुळे त्याला स्ट्रोक येतो आणि तो मरतो. या बातमीने जय आणि त्याची आई पूर्णपणे तुटून जातात. तेव्हाच आपण बघतो की जयचा साया त्यावर अटॅक करतो, ज्यामुळे तो खूप त्रस्त होतो. पण आपण हेही लक्षात घेतो की जय म्हणतो आहे की अंधेरा पृथ्वीला घेण्यासाठी आलेलाच नाही, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे. जसं तुम्हाला आठवते की हे सगळे पेशंट्स एकमेकांच्या माइंडशी कनेक्टेड होते. त्यामुळे एखाद्याबरोबर काही चुकलं, त्यामुळे एखाद्याबरोबर काही चुकीचं घडलं किंवा अंधेरा त्याला न्यायला आला, तर दुसऱ्याला ते जाणवत असे. पण इथे जयला तसं काहीही जाणवलं नव्हतं, जे खरंच बरोबर होतं. कारण पृथ्वीला अंधाराने नाही तर इंजेक्शन देऊन मारलं होतं. तरीही डॉक्टर साहेब जयला समजावतात की पृथ्वी आता या जगात नाही. मग जय शांत व्हावा म्हणून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करतात. दरम्यान कल्पना या बातमीने खूप हादरते. तिला बानीला वाचवता आलं नव्हतं, त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. त्यात तिच्या भूतकाळाचा ट्रॉमा तिला छळत होता आणि तिला आयशाचीही चिंता होती. त्या रात्री ती घरी येते, जिथे आयशा तिला भेटायला आलेली असते. आणि मग रात्री कल्पनाला सगळ्या विक्टिम्स खूप हॉन्ट करू लागतात. आणि मग तिथे तीच गोष्ट म्हणजे तम, तमाता, सुपहिता हे शब्द ऐकू येत होते. हे अजूनही तिला समजत नव्हतं. तिला बानी आपल्यासमोर दिसते आणि त्यामुळे ती खूपच घाबरते. तेव्हा आयशा तिला सावरते. दरम्यान डॉक्टर सहाय पृथ्वीचं शरीर घेऊन जातात आणि सांगतात की ते ऑर्गन डोनेशनसाठी वापरलं जाईल. त्याला त्याच्या कुटुंबापासून वेगळं केलं जातं.
पण तेव्हाच त्याला एका फॅसिलिटीमध्ये नेऊन पुन्हा एक इंजेक्शन देऊन जिवंत केलं जातं आणि यासहच 5वा एपिसोड संपतो. 6वा एपिसोड सुरू होतो 22 जूनच्या रात्रीपासून, जेव्हा पृथ्वीचा अपघात होणार होता. त्याआधी आपण डॉक्टर साय यांना पाहतो, ज्यांना त्यांच्या न्यूरोलॉजी क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार मिळणार होता. त्याचवेळी पृथ्वी त्यांना कॉल करतो आणि सांगतो की त्याला समजलं आहे की प्रोसिजर कुठे चुकीची चालली आहे. अंधेरा त्या मशीनमध्ये आहे, त्या खुर्चीत आहे आणि ती मशीन नष्ट करावी लागेल. हे ऐकून डॉक्टर सहाय खूप रागवतात आणि म्हणतात की त्यांच्या मशिनीला कोणीही हात लावू शकत नाही. ते पृथ्वीला थांबायला सांगतात आणि म्हणतात की ते येऊन त्याच्याशी बोलतील. तेवढ्यात पृथ्वीला बानीचा फोन येतो, जी खूप घाबरलेली असते. ती सांगते की अंधेरा तिला गिळायला येत आहे. त्यावर पृथ्वी तिला धीर देतो की तिने फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा, तो सगळं ठीक करून दाखवेल. आणि तुम्हाला आठवत असेल, बानी ही 23 तारखेला रात्री गायब झाली होती. कॉल संपल्यानंतर पृथ्वीला जय आपल्या घरावर छतावर उभा दिसतो आणि मग सीन बदलतो. कथा परत प्रेझेंट टाईममध्ये येते, जिथे जय हॉस्पिटलमध्ये दाखवला जातो. त्याची आई खूपच चिंतेत बसलेली असते आणि डॉक्टर अजीज तिथेच असतात. तेव्हाच रुमी तिथे येते. डॉक्टर अजीज तिच्याशी एकट्यात बोलतात आणि म्हणतात की रुमीने जयला साथ दिली ही खूप चांगली गोष्ट होती, पण आता त्याची ही अवस्था झाली आहे. ते पुढे सांगतात की रुमी स्वतःच्या आईच्या मेंटल इलनेसला कधी स्वीकारू शकले नाही. ते पुढे बोलतात की जयच्या आईने, सरिताने आधीच एक मुलगा गमावलेला आहे आणि आता दुसराही संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. म्हणूनच रुमीने दया दाखवावी आणि जयपासून थोडं लांब राहावं. हे ऐकून रुमी खूप दुःखी होते आणि तिकडून निघून जाते. तिला स्वतःची आई सभाची खूप आठवण येते. दरम्यान कल्पनाला बॅरेटचा फोन येतो. तो सांगतो की एक CCTV फुटेज मिळालं आहे, ज्यात डेरियस काहीतरी रिसीव्ह करून उबर लाईफ फार्मामध्ये घेऊन जाताना दिसला आहे. आता त्याला पकडण्याची मोठी संधी आहे. तो सांगतो की तो पटकन वॉरंट अरेंज करत आहे आणि कल्पनाने रेडसाठी तयारी करावी. मग आपण जयला पाहतो, जो एक आठवण काढतो. शाळेत एकदा त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं आणि पृथ्वीला गोल्ड मेडल. पण पृथ्वी दोन्ही मेडल रोलरखाली ठेवतो, ज्यामुळे ती एकत्र जुळून जातात. तो म्हणतो, आता हे मेडल एक आहे आणि आपण दोघं सोबत राहिलो तर आपल्याला कोणीही हरू शकणार नाही. हे मेडल त्यांचं लकी चार्म होतं, जे पृथ्वी नेहमी बरोबर ठेवायचा. अगदी त्या रात्री कारमध्ये त्याने हे मेडल टांगलेलं होतं. कदाचित त्यामुळेच तो अजूनही जिवंत होता. दरम्यान लॅबमध्ये डॉक्टर साहेब पृथ्वीला कोमातून बाहेर आणतात, जेणेकरून त्याचा मेंदू जागा होईल आणि ते त्याचा डेटा घेऊ शकतील. पृथ्वीचं ब्रेन खरोखरच सक्रिय होतं आणि डॉक्टर साहेब त्याचा डेटा डाउनलोड करतात. हॉस्पिटलमध्ये जय स्वतःला बांधलेलं पाहतो आणि खूपच अस्वस्थ होतो. त्याची आई त्याला सांगते की आता त्याने थोडं थांबावं. हा सगळा त्याचा भ्रम आहे. पण जय तिला सत्य समजावण्याचा प्रयत्न करतो. यावेळी कल्पना तिथे पोहोचते आणि म्हणते की जय सत्य बोलतो आहे. एक बेकायदेशीर प्रयोग चालू आहे, ज्याचा भाग पृथ्वी होता. पण तो प्रयोग थांबवण्याचा प्रयत्न करत होता. दुर्दैवाने त्याच दरम्यान हे सगळं घडलं. आता सरिता हळूहळू जयवर विश्वास ठेवू लागते. पण डॉक्टर अजीज अजूनही ठाम असतात की हे असं काही नाही, फक्त मेंटल इलनेस आहे आणि तिथून रागाने निघून जातात. यानंतर कल्पना, जय आणि रुमी बोलतात. कल्पना सांगते की तिलाही आता अंधार दिसू लागला आहे. यावर रुमी म्हणते की ती तर चेअरवर गेलीच नव्हती. बानीची आई सुद्धा अंधार पाहू शकत होती आणि तीही चेअरवर कधी बसलीच नव्हती. म्हणजेच अंधार आता खूप शक्तिशाली झाला आहे. तो लोकांपर्यंत चेअरशिवाय पोहोचू शकतो. कल्पना म्हणते की हा अंधार त्या मशीनशी जोडलेला आहे आणि त्याची लोकेशन कदाचित उबर लाईफ फार्मामध्ये आहे. तिथे त्यांना जायचंच आहे आणि जूड आधी तिथे गेला होता, त्यामुळे ती त्याला देखील बोलवणार आहे. आता जय आणि रुमी एकटे बोलतात. जयला अजूनही वाटतं की पृथ्वी मेला आहे. तो म्हणतो की पृथ्वी त्याच्यामुळेच संपला. मग आपण 22 जूनच्या रात्रीचा फ्लॅशबॅक पाहतो. जय खरं तर छतावरून उडी मारणार होता, पण पृथ्वी त्याला वाचवायला जातो. त्याला उंचीची भीती असूनही तो धावत जातो आणि जयला थांबवतो. जय म्हणतो की पृथ्वीने त्याचं ट्रीटमेंट अर्धवट थांबवलं आणि त्यामुळे त्याला डिप्रेशन वाढलं. यावर पृथ्वी सांगतो की ती मशीन आणि ट्रीटमेंट सेफ नाही. ते डिप्रेशन ठीक करत नाही तर काहीतरी वेगळंच करतात. जय म्हणतो की त्याला तर ठीक वाटत होतं आणि जर पृथ्वीने त्याला पुन्हा तिथे नेलं नाही तर तो स्वतःचं आयुष्य संपवेल. मग पृथ्वीला मजबुरीने त्याची गोष्ट मानावी लागते आणि तो त्याला परत ट्रीटमेंटसाठी लॅबमध्ये घेऊन जातो. तेवढ्यात अंधार त्यांचा पाठलाग करू लागतो. त्यांच्या कारच्या मागे रस्त्याचे दिवे फुटू लागतात. पृथ्वी जयला सांगतो की हा अंधार त्याच्या मागेही येईल, पण त्याने कधीच धीर सोडू नये. त्याचवेळी पृथ्वीचा इविल सया त्यांच्यावर हल्ला करतो, ज्यामुळे कारचा अपघात होतो आणि पुढचं सगळं आपल्याला माहितीच आहे. जय रुमीला सांगतो की जर त्याने हट्ट केला नसता तर पृथ्वी आज जिवंत असता. पण रुमी त्याला समजावते की त्याने स्वतःला दोष देऊ नये. यात त्याची काहीही चूक नव्हती.
त्याला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. यानंतर रुमी आणि कल्पना उबर लाईफ फार्माकडे निघतात. जाताना रुमी आणि जय किस करतात, ज्यामुळे त्यांच्या नात्याची सुरुवात होते. मग कल्पना आणि रुमी जूडला भेटायला जातात आणि त्याला लॅबपर्यंत नेण्यासाठी सांगतात. पण तो 2 अटी ठेवतो. पहिली अट ही होती की कल्पनाने त्याला त्याच्या मुलीला म्हणजे जुलियाला भेटायला मदत करावी आणि दुसरी अट म्हणजे रुमीने ती कॉमिक वाचावी, ज्यावर ती अजिबात विश्वास ठेवत नव्हती. पण काय करणार, मजबुरीने त्यांना मान्य करावं लागतं. दोघीही होकार देतात आणि कल्पना पूर्ण तयारीने उबर लाईफ फार्मामध्ये प्रवेश करते. रुमी व्हिडिओ कॉलवर जॅकला सगळं दाखवत असते. जूड सांगतो की लॅब बेसमेंटमध्ये आहे आणि ते सगळे बेसमेंटमध्ये उतरतात. दरम्यान डेरियस आपल्या रूममधून CCTVवर हे सगळं पाहत असतो. तो आपल्या लोकांसोबत बंदुकीसह तयार होतो. कल्पना आणि तिची टीम लिफ्टने खाली येतात, पण बाहेर आल्यावर त्यांना काहीच मिळत नाही, कारण खरी लॅब दुसऱ्या बाजूला होती. आणि इकडे डॉक्टर साहेब पृथ्वीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तो सांगू शकेल की मशीनमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि कुठे प्रॉब्लेम आहे. पृथ्वीला खरंच शुद्ध येते आणि तो काही सांगण्याआधीच डेरेस तिथे पोहोचतो. तेवढ्यात पृथ्वीचा अंधेरा साया त्याला पकडतो. जय आणि जूड हे सगळं पाहत असतात, कारण त्यांच्या माइंडचं कनेक्शन झालेलं असतं. रुमीला फ्रिक्वेन्सी रीडरवर सिग्नल मिळतात की इथे नक्कीच काहीतरी पॅरानॉर्मल आहे. त्यामुळे हे स्पष्ट होतं की लॅब अगदी जवळ आहे. यानंतर अंधेरा पृथ्वीचा हात पकडून त्याच्याकडून स्वतःचाच गळा चिरवतो आणि अखेर पृथ्वी खरंच मरतो. पण शेवटच्या क्षणी तो डॉक्टर साहायला सांगतो की फक्त डेटा फॉलो करावा. जयची अवस्था वाईट होते, कारण त्याने स्वतःच्या डोळ्यासमोर माइंड लिंकद्वारे आपल्या भावाचा मृत्यू पाहिलेला होता. इथे त्याला आणि जूडला डॉक्टर सहाय दिसतो, जो या ट्रीटमेंटचा मूड करता धरता होता. डेरेस म्हणतो की प्रयोग फेल झाला आहे आणि आता सगळं त्यांना बंद करावं लागेल. पण डॉक्टर सहाय त्याला केटा C13G नावाचं इंजेक्शन देतो. मग डॉक्टर सहाय ओबेरायशी बोलतो. ओबेराय सांगतो की त्याने बरोबर केलं, पण त्यांना अजूनही डेरियसची गरज आहे. त्यामुळे डॉक्टर सहाय त्याला चेअरवर बसवतो आणि त्याचा माइंड रिसेट करू लागतो, ज्यामुळे डेरियसला आठवतच नाही की हल्ला खरोखर कोणी केला. बाहेर कल्पना, जूड आणि रुमी स्पिरिट बॉक्सच्या मदतीने इथे असलेल्या आत्म्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. जूड सरळ विचारतो, "तू तमा आहेस का?" आणि लगेचच अंधार तोडफोड सुरू करतो. जूड म्हणतो, "होय, हे नक्की तमाच आहे. म्हणजे तू सुरुवातीपासूनच बरोबर होता. कॉमिक्समधलं सगळं काही खरं निघालं. पण याचा अर्थ असा नाही की कॉमिकमधला कॅरेक्टर बाहेर आला आहे. खरी गोष्ट याहून खूप काही डीप आहे, जे पुढच्या एपिसोडमध्ये उलगडेल." आता अचानक जूडला झटका येतो, कारण जयला पृथ्वीचा इव्हिल अंधेरा साया छतावर घेऊन जातो, त्याला संपवण्यासाठी. त्याचवेळी दुसरीकडे डॉक्टर अजित सरिताजींना म्हणतात की त्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवत आहे. इथे फक्त जय खूप आजारी आहे. पण आता सरिताजी म्हणतात की त्यांनी आपल्या मुलावर जयवर विश्वास ठेवण्याचं ठरवलं आहे. जय छतावरून उडी मारणार असतो, कारण पृथ्वीचा वाईट साया म्हणजे समा त्याच्याकडून ही जबरदस्ती करून घेत असतो. पण तेवढ्यात पृथ्वीचा चांगला साया म्हणजे त्याची चांगली स्पिरिट, जी पृथ्वीची आत्मा आहे, ती जयला थांबवण्याचा प्रयत्न करते. सरिताजी आणि अजितही आता रूफटॉपवर येतात, कारण जय रूममध्ये नव्हता. तेव्हा अचानक आकाशात एक प्रचंड मोठा डोळा दिसतो, जणू डेव्हिल्स आहे. तो जयला आपल्यात खेचू लागतो, पण पृथ्वी त्याला मिडलची आठवण करून देतो, जे त्यांच्या होपचं, आशेचं प्रतीक होतं. यामुळे दोघं एकत्र येतात आणि हार मानत नाही. सरिताजी आणि अजीज हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात. डॉक्टर अजीज जयला पकडून खेचून घेतो आणि अंधेरा त्याला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि आता एक मोठं रहस्य उलगडतं. हे हॉस्पिटल जिथं जय शिकत होता, जिथे पृथ्वी शिकून नोकरी करत होता आणि जिथे डॉक्टर सहाय्यक काम करत होते, ते दुसऱ्या कोणाचं नसून ओबेरायचंच हॉस्पिटल होतं. याच कारणामुळे हे प्रयोग इतक्या सहजपणे चालले होते. आणि इथेच एपिसोड 6 संपतो. 7वा एपिसोड सुरू होतो जूडपासून. तो कल्पनाच्या मदतीने आपल्या मुलीला भेटायला जातो, कारण आज तिचा वाढदिवस असतो. पण त्याची बायको त्याला आत येऊच देत नाही, कारण तिचा बॉयफ्रेंड ज्याच्याशी ती आता लग्न करणार होती, तो घरात असतो आणि ती नको यासाठी म्हणते, कारण ती नाही इच्छित की जूडमुळे काही बिघडावं. जूड दुःखी होऊन तिकडून निघून जातो आणि आपली बाहुली तिथेच ठेवतो. मग आपण पाहतो की त्याचा साया ती बाहुली उचलतो. म्हणजे आता त्याचा अंधेरा अजूनच भयंकर झाला होता, कारण त्यात दुःख आणि नैराश्य वाढलं होतं. तेव्हा आपण कल्पनाला पाहतो. ती डॉक्टर सहायचं इंटरोगेशन करत असते, पण तो काही खरं बोलत नाही. उलट तो खूपच चतुर होता. तो सांगतो की लॉयरशिवाय तो काहीही बोलणार नाही. तेवढ्यात कल्पनाला आयशाचा फोन येतो. ती सांगते की डेरियस आत्मा हिलिंग सेंटरमध्ये आला आहे आणि ती त्याचा पाठलाग करत आहे. मग कल्पना तिच्याकडून लाईव्ह लोकेशन मागवते आणि स्वतः त्याच्या मागे निघते. ती आपलं कॉन्स्टेबल तिथेच सोडते, जेणेकरून तो डॉक्टर सहायचं इंटरोगेशन पुढे चालू ठेवेल. कॉन्स्टेबल अगदी तसंच करतो आणि एक इंजेक्शन घेऊन येतो,
की जर डॉक्टर सहायने खरं सांगितलं नाही की लॅब कुठे आहे, तर तो त्याला इंजेक्शन देईल, ज्यामुळे तो सगळं खरं उघड करेल. डॉक्टर सहाय तरीही काही बोलण्यास नकार देतो आणि सांगतो की हे सगळं इल्लीगल आहे. पण कॉन्स्टेबल म्हणतो की वर्दीमध्ये तो आहे आणि तोच कायदा आहे, त्यामुळे इंजेक्शन देणं ही बरोबरच आहे. तो डॉक्टरला इंजेक्शन देणार इतक्यातच डॉक्टर सगळं सांगण्याच्या तयारीत असतो. पण त्याचवेळी उबर लाईफचा एक वकील त्याला तिथून घेऊन जातो. कॉन्स्टेबल हसत सांगतो की त्या इंजेक्शनमध्ये फक्त पाणीच होतं. तो फक्त डॉक्टरला घाबरवत होता. वकील डॉक्टर सायला सांगतो की वरून आदेश आले आहेत की त्याने आता उबर लाईफपासून दूर राहावं. तो घरातच सुरक्षित असेल आणि त्याला फक्त शेवटच्या प्रोसिजरच्या दिवशीच बोलावलं जाईल. तेवढ्यात आपल्याला कल्पना दाखवली जाते. ती आयशाच्या लोकेशनवर पोहोचते, जी एका जुन्या कारखान्याजवळ संपते आणि आयशाचा फोनही बंद असतो. कल्पना आत जाते. तिथेच आयशा तिला भेटते. आयशा सांगते की लॅब इथेच आहे. कल्पना तिला बाहेर जायला सांगते, पण आयशा तिच्यासोबत येण्याचा हट्ट धरते. ते दोघी आत जातात आणि त्यांना एक सेटअप दिसतो. पण तिथे डेरियस येतो आणि आयशाला शूट करून मारतो. गोळीबारात कल्पना देखील डेरियसला गोळी घालून संपवते. आयशाच्या डेथमुळे कल्पना पूर्णपणे कोसळते. कारण आधीच तिने आपली पहिली गर्लफ्रेंड गमावली होती आणि आता आयशालाही गमावलं. तेव्हाच बॅरेट येतो आणि सांगतो की एका सिव्हिलियन म्हणजे आयशाचा जीव गेला आहे. त्यामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. डेरेस जिवंत मिळाला असता तर ते लॅब आणि उबर लाईफचं कनेक्शन प्रूव्ह करू शकले असते. पण आता तसं होणं शक्य नाही. त्यामुळे ही केस बंद करावी लागेल. आता आपण जय आणि रुमीला पाहतो, जे अजितच्याच घरी होते. अजित सांगतो की जय आणि त्या अंधाऱ्याला पाहिल्यानंतर त्याला तिची बहीण आणि रुमीची आई सबा हिचं बोलणं खरं वाटायला लागलं. काश त्याने तिच्यावर विश्वास ठेवला असता. तो त्यांना सबाचं काही सामान दाखवतो, जे कदाचित त्यांच्या उपयोगी पडू शकेल. आणि आता अजीजलाही अंधार टार्गेट करू लागतो. सबाच्या जर्नलमध्ये त्यांना एक ड्रग्सचा फॉर्म्युला मिळतो, ज्यावरती आपल्या मुलाच्या आजाराच्या काळात आणि पजेस होण्याच्या आधी काम करत होती. तेव्हा सगळ्यांनी तिच्या पोझिशनला फक्त एक मानसिक आजार मानलं होतं. या जर्नलमध्ये नामदेव कांबळे आणि प्रकाश गड याबद्दल लिहिलेलं होतं. रुमी सांगते की हे तेच गाव आहे जे कॉमिकमध्येही आहे आणि ही गोष्ट फक्त एक योगायोग असू शकत नाही. तेवढ्यात आपण डॉक्टर सहायला पाहतो, ज्याला न्यूजमधून कळतं की उबर लाईफ फार्माच्या अंतर्गत चालणारी लॅब पोलिसांना सापडली आहे, जी तिथेच होती जिथे कल्पना गेली होती. त्यामुळे तो खूपच अस्वस्थ होतो, कारण त्याची मशीन आता नष्ट होऊ शकते. तो त्या लॅबकडे जातो, पण ती पूर्णपणे सुरक्षित होती. आपल्याला माहिती मिळते की खरी लॅब दुसऱ्या बाजूला होती. पोलिसांना आणि कल्पनांना जी मिळाली होती ती फक्त एक रेप्लिका होती. म्हणजे खरं सांगायचं तर मूळ लॅब कधीच कोणाला सापडू नये म्हणून हा सगळा खेळ रचला गेला होता. आता डॉक्टर सायला अंधार दिसू लागतो. तो तिथल्या नर्सला विचारतो की पृथ्वीचं शरीर कुठे आहे, जे बानीसोबत त्या गुप्त फॅसिलिटीमध्ये ठेवलेलं होतं. पण ती नर्स त्याला फॅसिलिटीचं लोकेशन सांगत नाही. डॉक्टर सायला पृथ्वीची गोष्ट आठवते, डेटा फॉलो कर. त्यामुळे तो डेटा सर्व्हरच्या लाईन्स फॉलो करू लागतो. त्याचवेळी जय कॉमिक वाचत असतो. त्यात लिहिलेलं असतं की वॉरियर मॉन्क सत्या जो आहे तो तमाला शोधत प्रकाशगड गेला होता. तो सांगतो की तमा अंधारातून जन्माला आहे आणि अंधार तमापासून निर्माण झाला आहे. म्हणजे तमा आला की अंधार येतो. तमापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची तहान समजून घेणं आवश्यक आहे. तिथल्या गावकऱ्यांचं नैराश्य, दुःख आणि अश्रूंनी काळी पडलेली एक नदी उलट पर्वत चढते आणि तिथेच तमा राहतो. जय विचार करू लागतो की ही कोणती नदी असू शकते. त्याला समजतं की त्यांची कॉन्शियसनेस का चोरली जात आहे, कारण त्यांचं दुःख, वेदना आणि यातना सगळं तमाला फीड केलं जात होतं. अंधार हा या प्रयोगाचा बाय प्रोडक्ट नव्हता. खरं म्हणजे तमा हाच एंड गोल होता. म्हणजे या एक्सपेरिमेंटमधून तमाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न चालू होता. पृथ्वी आणि बाकी सगळ्यांना वाटतं की ती खुर्ची काहीतरी विचित्र आहे किंवा त्यामुळेच अंधार आला आहे. पण खरं तसं नव्हतं. सुरुवातीपासूनच सगळं नियोजनबद्ध केलं गेलं होतं. सुरुवातीपासूनच उद्देश हाच होता की ज्यांच्यात गॅमा वेव्हज आहेत त्यांच्या सर्व डेटाला, ऊर्जेला तमाला फीड केलं जावं, ज्यामुळे तो आपल्या जगात प्रवेश करू शकेल. त्याचवेळी डॉक्टर सहाय सर्व रूममध्ये जातो आणि त्या गुप्त लॅबमध्ये पोहोचतो, जिथे बानी आणि पृथ्वीचं शरीर ठेवलेलं होतं. त्याला तिथे अजून एक सिक्रेट चेंबर दिसतं, जे तो उघडू शकत नाही. पण त्या चेंबरमध्येच खरा अंधार म्हणजे खरा तमा कैद होता. डॉक्टर सहाय उबेराईशी बोलतो आणि सांगतो की एक्सपेरिमेंट थांबवायला हवा, कारण तमा आधीपासूनच इथे आहे आणि त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न चाललाय. हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि पृथ्वी एकदम बरोबर होता. पण ओबेराय नकार देतो आणि त्याला उमेरच्या फायनल प्रोसिजरची तयारी करण्यास सांगतो, जी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. तेव्हाच आपण उमेरला पाहतो, ज्याला एका आलिशान महालात आणलं गेलं होतं आणि आतापासून तो इथेच राहणार होता. दरम्यान रुमी, जय आणि अजीज बोलत असतात.
रुमी म्हणते की तमा हाच तिच्या आईला हंट करत होता. पण 15 वर्षापूर्वी कसं आणि का? यावर अजित सांगतो की जेव्हा सबा आपल्या मुलाला वाचू शकली नाही, तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू लागली. कदाचित तेव्हाच तमाने तिला आपलं शिकार बनवलं असेल. म्हणजे तमा आता आलेलं नाही. हे सगळं 15 वर्षापूर्वीपासून किंवा त्याही आधीपासून सुरू आहे. तेवढ्यात आपण कल्पनाला पाहतो, जी घरी परतते. ती आयुष्याच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रमून गेलेली असते. दुसरीकडे जय कथा वाचत असतो, म्हणजे कॉमिकमधील गोष्ट. त्यात सत्याला त्याचे गुरु सांगतात की मनामध्ये कितीही मोठा अंधार असला तरी त्याच्या आत नेहमीच प्रकाशाचा एक अंश दडलेला असतो आणि त्याचं तेज लाखो सूर्यांपेक्षाही अधिक प्रबळ असतं. तर मला हरवण्यासाठी तोच प्रकाश उपयोगी पडणार. जयला लक्षात येतं की शेवटच्या रात्री पृथ्वीने त्याला त्या मेडलची आठवण करून दिली होती, जी एक आशा होती, एक चांगली आठवण होती. तेव्हाच तमा कमजोर झाला होता आणि त्याला घेऊन जाऊ शकला नव्हता. म्हणजे हा प्रकाश काही वेगळं नाही, तर तो म्हणजे होप किंवा आशा होता. आणि हीच ती गोष्ट आहे जी माणसाला नेहमी पुढे जाण्यासाठी मदत करते. तेव्हाच आपण जूडला पाहतो, जो आपल्या घरी असतो. त्याला अंधार हंट करू लागतो. तो जयला फोन करतो. जय त्याला धीर देतो आणि होपफुल राहायला सांगतो. पण अंधार जूडच्या मुलीचं रूप घेऊन त्याच्यासमोर येतो आणि त्याला हळूहळू कमजोर करू लागतो. शेवटी तो साया इतका प्रबळ होतो की जूड आपल्या स्वतःच्या सायाच्या म्हणजे अंधाराच्या हातून संपतो. तमा त्यालाही मारून टाकतो. तोवर जय आणि रुमी तेथे पोहोचतात, पण ते जूडला वाचू शकत नाही. जयने त्याचा मृत्यू आपल्या विजनमध्ये आणखीनच भयानक रूपात पाहिला होता, कारण त्याला जाणवत होतं की तमाने त्याच्यासोबत काय केलं. आता आपण कल्पनाला पाहतो, जी खूपच व्याकुळ, दुःखी आणि तुटलेली आपल्या घरी असते. तेव्हा तिला काही आवाज ऐकू येतो आणि ती पाहते की तिचं पूर्ण घर पाण्याने भरलेलं आहे. तिला तिच्या पूर्वीच्या प्रेयसीचं भूत हाण करू लागतं आणि इथेच आपल्याला खरं सत्य कळतं की शेवटी नक्की काय घडलं होतं. जेव्हा गावकऱ्यांनी दोघींना एकमेकींशी संबंध ठेवताना पकडलं होतं, तेव्हा कल्पनाला विचारलं गेलं होतं की हे सगळं तिच्या इच्छेनं झालं होतं का? तरी तिने खोटं बोलून नकार दिला आणि त्याची शिक्षा तिच्या गर्लफ्रेंडला स्वतःची इज्जत गमावून द्यावी लागली. म्हणजेच सगळ्यांनी कल्पनाच्या गर्लफ्रेंडला चुकीचं ठरवलं. या चुकीचं गिल्ट कल्पनाच्या आत कायमच राहिलं. नंतर कल्पनाच्या गर्लफ्रेंडने स्वतःला संपवलं. पण त्याचं कारण बेइज्जती नव्हतं, तर कल्पनाचं खोटं होतं की तिने एवढं मोठं खोटं कसं काय बोललं. तेवढ्यात आयशाचं भूत तिला हंट करायला लागतं. कल्पना खूपच घाबरते, किंचाळते आणि मग सगळं अचानक नॉर्मल होतं. दरम्यान आपण जय आणि रुमीला पाहतो, जे जूडच्या घराबाहेर उभे असतात. त्यांना तोच कॉमिक विक्रेता दिसतो, जो सत्य द वॉरियर मंकची दुसरी कॉपी द्यायला आला होता. याच कॉपीसाठी जूड खूप दिवसांपासून मागे लागला होता. त्यांना ती गरजेची होती, कारण शेवटच्या भागाचं शेवटचं पान गायब होतं. ते ती कॉपी विकत घेतात. तेवढ्यात आपण ओबेरॉयला न्यूज चॅनलवर स्टेटमेंट देताना पाहतो. तो सांगतो की डेरियस नावाचा माणूस उबर लाईफ फार्मातून इक्विपमेंट चोरून हे एक्सपेरिमेंट करत होता आणि त्यात काही बोर्ड मेंबर्सही सामील होते. आणि लगेचच आपण पाहतो की कोणीतरी एका बोर्ड डायरेक्टरला संपवतं. ओबेरॉय पुढे म्हणतो की ऑल थँक्स टू कल्पना कदम. त्यांच्यासारख्या ऑफिसरमुळे आता कुठल्याही निरपराध लोकांचा प्राण जाणार नाही. पण आपण इकडे कल्पनाला पाहतो, जिथे तिचा साया तिच्याकडून तिच्या नसा कापून घेतो आणि यामुळे ती संपायला लागते. आता मंडळी, इथे मोठी गोष्ट ही नव्हती की ओबेरॉयने मीडियाला खोटं सांगितलं, तर खरी आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही होती की हा खरा ओबेरॉय नव्हताच. म्हणजे आतापर्यंत बोर्ड मीटिंगमध्ये व्हिडिओ कॉलवर स्टेटमेंट देणारा माणूस ओबेरॉय नव्हताच. कारण खरा ओबेरॉय तर खूपच कमजोर होऊन बिछाण्यावर पडलेला असतो. यामुळे तो कधीच मीटिंगमध्ये प्रत्यक्ष दिसत नसे आणि नेहमी व्हिडिओ कॉलवरूनच बोलत असे. कारण हे सगळं प्रत्यक्षात त्याची मुलगी चालवत असे. हो, खरी मास्टरमाइंड तीच होती. तीच ओबेरॉय बनून टेक्नॉलॉजीच्या मदतीने व्हिडिओ चेहरा बदलून सगळ्यांशी बोलत होती. तेवढ्यात ती तिच्या वडिलांशी म्हणजे ओबेरॉयशी बोलते आणि सांगते की ओमर आता इथे आलाय आणि आता फार वेळ लागणार नाही. तेव्हा ती तीच ओळ पुन्हा उच्चारते, तम तमाता सुबहिता, जी सबानं आपल्या जर्नलमध्ये लिहिली होती. खरं तर बानीनंही ही तमावाली गोष्ट सांगितली होती आणि आपणही हे अनेक ठिकाणी ऐकलं होतं. म्हणजेच तमा येतो आहे आणि इथे उघड होतं की ओबेरॉयची मुलगी म्हणजे दुसरी कोणी नसून आयशाच आहे. होय, म्हणजे ती अजूनही जिवंत होती. आणि यासोबतच 7वा एपिसोड संपतो. 8वा एपिसोड सुरू होतो आयशाच्या बालपणापासून, जिथे तिचे वडील ओबेरॉय तिला तिच्या आईला सोडून एका लांब प्रवासावर निघून जातात. यानंतर आयशाची आई एका कार अपघातात मरण पावते आणि तिचे वडील आयशाची जबाबदारी घेतात. पुढे ती मोठी होते, डबल PhD करते आणि उबर लाईफमध्ये सामील होते. आता प्रेझेंट टाईममध्ये आपण कल्पनाला पाहतो, जिला आयशा स्वतःच्या घरात म्हणजेच ओबेरॉय हाऊसमध्ये घेऊन आलेली होती. कल्पना तिला पाहून पूर्णपणे थक्क होते. मग एक फ्लॅशबॅक दाखवला जातो,
जिथे आयशा संपली होती, पण अचानक ती पुन्हा जिवंत होते आणि तिच्या सगळ्या जखमा भरून जातात. आता मात्र आयशानं कल्पनाला इथे बंदिस्त करून ठेवलं होतं. ती तिला इंजेक्शन देऊन पुन्हा बेशुद्ध करते. मग कल्पनाला हेडसेट घालून काही प्रोग्रामिंग करताना आयशा म्हणते, आता फक्त 1 दिवस बाकी आहे आणि उद्याच्या रात्री माझं मिशन पूर्ण होईल. दरम्यान आपण डॉक्टर साहा यांना पाहतो, जो ओमरच्या ब्रेनमधील डेटा काढतात आणि ओमेर सांगतो की आज रात्री अंधार बाहेर येईल. ओबेरॉयचे लोक ओमेरला घेऊन जातात. त्याचवेळी आयशाच्या आदेशावरून तो एक्सपेरिमेंट बंद केला जातो. मशीनलाही डिसमेंटलसाठी मार्क केलं जातं, कारण आयशाचा खरा तर हा प्लॅन कधीच नव्हता. तिनं फक्त डॉक्टर साहाचा वापर करून आपलं काम करून घेतलं. मग आयशाचे वडील ओबेरॉय तिच्याशी बोलतात आणि म्हणतात, अशा पेनड्राईव्हमध्ये राहून कोण जिवंत राहायला इच्छित असेल? खरी कॉन्शियसनेस म्हणजे अमरत्व तर तुझ्याकडे आहे. इथे आपण 14 वर्षापूर्वी आयशाची गोष्ट पाहतो, जिथे ती तेव्हाही तितकीच तरुण होती जितकी ती आज आहे. तिचं खरं वय खूप जास्त आहे, पण अमर असल्यामुळे ती एज करत नाही. मग ती एका मेंटल हॉस्पिटलमध्ये येते, जिथे एक पेशंट तिला खूप दिवसांपासून बोलवत असतो. ती पेशंट सांगते की तिला आयशाची अंधाराशी भेट घडून द्यायची आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती पेशंट म्हणजे रुमीची आई सबा असते. होय, जी आधीपासून तमाकडून पजेस झाली होती. सबा सांगते की तमा तिलाच बोलवत होता आणि मग ती आयशाला गळा दाबून मारायला लागते. तेव्हा आयशा ही तमा, सुपहिता ही चांट ऐकायला लागते आणि सबा तिचा स्वतःचा पेन आयशाच्या गळ्यात घुसवते आणि म्हणते की आता तमा या जगात आणण्याची जबाबदारी तुझी आहे. आयशा तो पेन गळ्यातून काढते आणि शॉकिंगली तिची जखम पूर्णपणे बरी होते. आणि इथेच दिसतं की तमा तिच्या आत आला आहे. प्रेझेंट टाईममध्ये ओबेरॉय आपल्या मुलीला सांगतो की आता तीच तमा या जगात आणणारी आहे. आयशा म्हणते, फक्त आजची रात्र, मग उमरमुळे तुला एक अमर बॉडी मिळेल. म्हणजे तिचा प्लॅन असा होता की तमा या जगात आणतानाच ती आपल्या वडिलांनाही एक नवीन शरीर देईल, जे बहुधा उमेरचंच असेल. ओबेरॉय आपल्या मुलीला विचारतो, कल्पनाचा सॅक्रिफाईस करावा लागेल, तुला दुःख नाही का होणार? त्यावर आयशा म्हणते, तमा या जगात येण्यासाठी वर्षानुवर्ष थांबलेला आहे. आता तो येणार आहे. त्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन. दरम्यान जय आणि रुमी कॉमिक वाचत असतात. त्यात लिहिलेलं असतं की तमा एका गुहेत कैद आहे. एक कारीगर ती गुहा उघडतो आणि मग तमा या जगात येतो. आणि आता घडते अगदी तसंच, कारण ती मशीन खरं तर एक पोर्टल आहे, ज्याच्या माध्यमातून तमा आपल्या जगात येऊ शकतो आणि मग ते लोक तमाच्या जगात म्हणजेच म्हणजेच त्या माइंड स्पेसमध्ये जाऊ शकतात, जिथे सगळे विजन्स घडत असतात. तमा मुळात या माइंड स्पेसमध्ये कुठेतरी राहतो. तमाच्या गुहेत गेलं की लोकांना आनंद मिळायचा, त्यांना एक सुंदर जग दिसायचं. उमेरनेही असंच दृश्य पाहिलं होतं. पण हा सगळा फक्त एक भ्रम होता. खरं तर अंधार त्यांना पकडायचा आणि खोटं दृश्य दाखवायचा. आणि आता देखील तसंच होत होतं. माइंड स्पेसमध्ये आत गेल्यावर लोकांना सगळं काही छान छान दिसायचं. पण ती एक भ्रामक गोष्ट होती. प्रत्यक्षात अंधार त्यांना गिळत असायचा. कॉमिकमध्ये पुढे लिहिलं होतं की तमाला हरवायचं असेल तर त्या गुहेत म्हणजे माइंड स्पेसमध्ये जावं लागेल आणि तिथेच त्याला पराभूत करता येईल. आता जय ठरवतो की तो माइंड स्पेसमध्ये जाणार. रुमी त्याला थांबवते, कारण हे काम खूप रिस्की होतं. सत्यसुद्धा त्या गुहेत गेला होता, पण तो कधीच परतला नाही. रुमीचं म्हणणं होतं की जेव्हा सत्य त्याला हरवू शकला नाही, तर तू कसा हरवशील? पण जय म्हणतो, आपल्याकडे दुसरा काही मार्ग नाही. जर तमा थांबला नाही, तर तो प्रत्येक माणसाच्या मनात डिप्रेशन आणि निराशा भरून टाकेल. मग सगळे संपतील आणि ही दुनिया नरक बनेल. पण रुमी अजूनही म्हणते की तिने आधीच तिच्या आईला तमाच्या हाताने गमावलेला आहे. आता जयलाही गमावू शकत नाही. मात्र जय ठामपणे म्हणतो की त्याला जायलाच हवं, कारण फक्त आजच त्यांच्याकडे संधी आहे. तमाला फक्त ब्लड मूनच्या रात्री हरवता येतं आणि जर तो आज संपला नाही, तर तो अमर होईल आणि आजच ती ब्लड मूनची रात्र आहे. म्हणूनच आयशानेही म्हटलं होतं की आज तिचं स्वप्न पूर्ण होईल. रुमी यावर जयशी वाद घालते. दरम्यान आपण आयशाला पाहतो, जी कल्पनासोबत असते. कल्पना अजूनही पूर्ण शुद्धीत नसते. तेव्हा आयशा तपासते की प्रोसिजर पूर्ण झाली की नाही. आता आयशा कल्पनाला म्हणते की तिने तिचा हात कापावा. कल्पना देखील आपला हात कापते आणि हे सगळं पाहून आयशा त्यावर थोडंसं ड्रेसिंग करते. यानंतर आपण डॉक्टर सायांना पाहतो, ज्यांना अंधार खूपच जास्त हॉन्ट करायला लागतो. याच दरम्यान जय त्यांच्याशी संपर्क साधतो आणि सांगतो की अंधार त्यांच्या मागे आहे. म्हणून आज रात्री सगळे मिळून काहीतरी करून त्याला थांबवावं लागेल. आता डॉक्टर सायालाही समजलं होतं की हा एक्सपेरिमेंट चुकीचा आहे. मग आपण जयला त्याच्या घरी पाहतो. तो आपल्या आई सरितासाठी एक नोट लिहितो. त्यात तो लिहितो, डिप्रेशनमुळे मी तुला प्रेम, सन्मान आणि काळजी देऊ शकलो नाही. पुढे काय होईल मला माहिती नाही, पण इतकं सांगतो की मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो. हे लिहून तो आपल्या
आईची शेवटची झलक पाहतो आणि तिकडून निघून जातो. दरम्यान अजीज रुमीला समजावतो, आम्ही सबाला वाचवू शकलो नाही, तिची साथ देऊ शकलो नाही, म्हणून आज ती आपल्यात नाही. पण तू अशी चूक करू नकोस, जयला तुझी गरज आहे. रुमी अजीजची गोष्ट मान्य करते आणि जयसोबत जाण्यास तयार होते. आता हे तिघे जय, रुमी आणि अजीज डॉक्टर सहाय आणि कल्पनाला वाचवण्यासाठी फॅसिलिटीकडे निघतात. तिथे कॉन्स्टेबल त्याला शोधण्यासाठी फॅसिलिटीमध्ये जातो. तिथे डॉक्टर सहाय त्यांना लॅबकडे घेऊन जातात आणि सांगतात की इथे 2 ॲक्सेस कार्ड आहेत. दुसऱ्या कार्डनेच ते लिफ्टमधून लॅबमध्ये जाता येईल आणि या ॲक्सेस कार्डने लिफ्ट मागून उघडते, कारण तिथेच खरी लॅब आहे. आणि तुम्हाला आठवत असेल की लास्ट टाईम कल्पनाला जी लॅब दिसली होती ती समोर होती, म्हणजे ती एक रिप्लिका होती, नकली होती. तेवढ्यात आपण आयशाला पाहतो, जी मिस्टर ओबेरॉय, कल्पना आणि उमर यांना घेऊन लॅबमध्ये येते. दरम्यान जय आणि बाकी लोकही लॅबमध्ये पोहोचतात. साय त्यांना पृथ्वी आणि बानीची बॉडी दाखवायला नेतो, पण तिथे त्यांच्या बॉडी नसतात. लगेचच आयशा आणि बाकी लोकही तिथे येतात. त्यामुळे जय आणि त्याचे साथीदार लपून बसतात. आयशा, ओबेरॉय, कल्पना आणि उमर त्या सिक्रेट चेंबरमध्ये जातात, जिथे डॉक्टर सहायला देखील ॲक्सेस नव्हता. तेवढ्यात आयशा सांगते की तमा अंधारातून जन्मला आहे, म्हणून त्याने जय, पृथ्वी आणि बानी यांचा अंधार घेतला आहे, कारण त्यांच्या शरीरात गॅमा रेज होत्या आणि आता त्यांच्या अंधारातून तो तमाला या दुनियेत आणणार आहे. तमा आला की एक इटर्नल नाईट सुरू होईल, म्हणजेच अनंत रात्र. पण तमाला आणण्यासाठी एका बलिदानाची गरज होती, म्हणजे कोणाचं तरी रक्त सांडावं लागणार होतं. आयशा म्हणते हे सगळं रक्ताने सुरू झालं होतं, तर याची सुद्धा सुरुवात रक्तानेच होईल. तमाला आता रक्त हवं. आणि धक्कादायकपणे ती स्वतःच्याच वडिलांचा, ओबेरॉयचा बळी घेते. त्याला ठार करून ती त्याचं बलिदान देते आणि सांगते की तिला नेहमीच माहिती होतं की तिच्या आईचा खून त्यानेच करवला होता, अपघात घडवला होता, म्हणून ती सुरुवातीपासूनच त्याला संपवू इच्छित होती. इथे सर्वात धक्कादायक गोष्ट उघड होते. उमेर हा ओबेरॉयसाठी नव्हता, तर तमासाठी शरीर होता. होय, उमेर हा तमाचा वेसल होता आणि तिथे असलेल्या अंधाराच्या विहिरीतून काळोख ओबेरॉयला आत खेचतो, म्हणजे त्याचं बलिदान स्वीकारतो आणि तो कोणी दुसरा नसून तमा स्वतःच होता. दरम्यान जय आणि बाकी लोक लॅबमध्ये पोचतात. जय खुर्चीवर बसतो. त्याच्यासोबत तो स्वतःचा आणि पृथ्वीचं लकी मेडल आणतो, जे त्यांच्यासाठी होपचं म्हणजे आशेचं प्रतीक होतं. आता माइंड स्पेसमध्ये गेल्यावर त्याला पहिल्यांदा रात्र दिसते, कारण आतापर्यंत त्याला तिथे नेहमी चांगली दृश्य दिसायची, पण आज त्याला अंधार दिसतो, म्हणजे तो अगदी योग्य ठिकाणी आला होता. इथे आल्यावर त्याचा बाहेर असलेल्या डॉक्टर सहाय आणि बाकी लोकांशी असलेला संपर्क तुटतो, कारण तो आता तमाच्या जगात होता. इथे तो स्वतःच्या सायाला पाहतो, म्हणजे स्वतःच्या सावलीला पाहतो आणि त्याला घाबरून तो दुसऱ्या जागी पडून जातो. तिथे त्याला पृथ्वी भेटतो, पण तो खरा पृथ्वी नसतो, तर तमा त्याचं रूप घेऊन जयला कमकुवत करण्यासाठी आलेला असतो. तो जयला त्याच्या डिप्रेशनबद्दल सांगतो. तुझ्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही. लहानपणी तुझ्या वडिलांनी डिप्रेशनमध्ये स्वतःचं आयुष्य संपवलं. आता मी तुला संधी देतोय. मी तुला निवडलं आहे. आणि तेव्हाच एक साया त्याला तलावात बुडवू लागतो. दुसरीकडे आयशा कल्पनाला सांगते की ती तिच्यावर खूप प्रेम करते आणि म्हणूनच तिला इथपर्यंत घेऊन आली आहे, जेणेकरून आज तमा उमरचं शरीर घेऊन या जगात येऊ शकेल. मग या जगावर तो राज्य करेल आणि त्या दोघी त्याच्या प्रिय राहतील. म्हणजे हे तर खरं होतं की आयशा कल्पनावर प्रेम करत होती. यानंतर आयशा उमेरला घेऊन अंधाऱ्या पाण्यात बुडू लागते. हेच पाणी ते पोर्टल होतं जे माइंड स्पेसमधील तलावाशी जोडलेलं होतं. तिथूनच उमेरची सावली म्हणजे तमा उमरचं शरीर घेऊ लागतो. कदाचित हीच ती नदी होती जी काळ्या अश्रूंनी बनलेली होती, म्हणजेच प्रकाशगडातील. पण एवढ्यात कल्पना शुद्धीवर येते आणि उमेरला बाहेर ओढू लागते. पण तोपर्यंत तमा उमेरच्या आत जाऊन बसलेला असतो. जय हे सगळं पाहत असतो, कारण तो या सगळ्याशी जोडलेला होता. हे पाहून तो हताश होतो आणि त्याची सावली त्याला पूर्णपणे पाण्यात बुडवते. परिणामी खऱ्या जगात त्याचा मृत्यू होतो. डॉक्टर सहाय त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन जिवंत करण्याचा प्रयत्न करतात, पण तो परत शुद्धीवर येत नाही आणि तेवढ्यात पूर्ण फॅसिलिटीमध्ये खळबळ उडते, कारण तमा आता खऱ्या जगात येऊ लागतो. रुमी मग अजीजला सांगते की की त्याने जयच्या जवळ राहावं. ती म्हणते की ती सबाची चूक दुरुस्त करायला चालली आहे आणि मग ती एक कुऱ्हाड घेऊन त्या सिक्रेट चेंबरकडे निघते. यानंतर आपण कल्पनाला पाहतो, जी उमेरला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होती, पण अंधाराच्या सावल्या त्याला आत खिचू लागतात. दुसरीकडे जय तलावात बुडालेला असतो, म्हणजे माइंड स्पेसमध्ये तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो अजून खोल जात असताना त्याला पृथ्वीचा हात दिसतो. तो त्याला वर बोलवत असतो, म्हणजे ही खरी पृथ्वीची आत्मा होती. तेव्हा जयलाही आणि कल्पनालाही आपापले ट्रॉमा त्रास देऊ लागतात, पण पृथ्वी जयचा हात धरतो
आणि पुढच्या क्षणी पृथ्वी पाण्याच्या आत जातो, तर जय पाण्याच्या वर येतो. म्हणजेच पृथ्वीच्या आत्म्याने जयला वाचवलं होतं. जय सांगतो की त्याला आपल्या भावाच्या, पृथ्वीच्या मृत्यूचं अपराधीपण आहे, म्हणजे गिल्ट आहे, ज्यात त्याची चूक होती. पण पृथ्वी त्याला समजावतो की तसं काही नाही आणि त्याने स्वतःला या गिल्टमधून मुक्त करावं आणि होप पाहावी आणि त्याला जाऊ द्यावं. इतक्यात आपण पाहतो की तमा मशीनच्या सहाय्याने जयच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत असतो. पृथ्वी जयला मेडलविषयी सांगतो आणि म्हणतो की त्यामुळे ते दोघं कायम एकत्र आहेत. इथे जे तमा होता तो एक शक्तिशाली होस्ट शोधत होता. उमर अजून लहान मूल होतं, पण जय मात्र त्याच्यासाठी खूप ताकदवान होऊ शकला असता. मात्र त्याचवेळी जय पृथ्वीचा हात सोडून देतो. म्हणजेच त्याने आपला ट्रॉमा, दुःख आणि डिप्रेशन सोडून दिलं. त्यामुळे तमा आता त्याच्या आत प्रवेश करू शकत नाही आणि मग जयच्या आतून आशेचा प्रकाश बाहेर पडतो, ज्यामुळे अंधाराची दुनिया जळू लागते. कल्पनाला पकडून ठेवणाऱ्या सावल्याही नाहीशा होतात. तेव्हाच आयशा उमेरवर हल्ला करण्यासाठी येते आणि त्याला मारणारच असते. पण रुमी येऊन तिच्यावर वार करते. तरी देखील आयशाला काहीही होत नाही, कारण ती अमर होती. पण धक्कादायक गोष्ट अशी होती की तमा आता हरला होता. त्यामुळे आयशा तिच्या खऱ्या वयात यायला लागते आणि त्या सगळ्या सावल्या किंवा साया तिला अंधारात खेचून नेतात. यानंतर संपूर्ण फॅसिलिटीमध्ये आग लागते आणि गोष्ट एका आठवड्यानंतर पुढे सरकते. आपण उमेरला पाहतो, ज्याला आता कल्पनाने दत्तक घेतलेलं असतं. ती जेव्हा बातम्या पाहते तेव्हा त्या प्रयोगाबद्दल काहीच उल्लेख नसतो. मग ती बॅरेटशी बोलते, जो सांगतो की केस क्लोज झाली आहे आणि तिने इतर कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये. आणि आपण पाहतो की बॅरेटने डॉक्टर सायाला कैद करून ठेवलेलं असतं. त्यामुळे असं वाटतं की कदाचित बॅरेटचाही या सगळ्यात काहीतरी सहभाग नक्कीच असेल. मग उमर कल्पनाला सांगतो की त्याने आयशाला पाहिलं होतं. आयशा म्हणाली होती की ती लवकरच परत येईल. त्यावर कल्पना त्याला समजावते की ते फक्त त्याचं एक वाईट स्वप्न होतं. पण आपल्याला माहिती आहे की हे सत्य नव्हतं. यानंतर आपण जयला डॉक्टर अजितसोबत पाहतो. जय आता नवीन सुरुवात करत असतो. त्याने आपलं डिप्रेशन सोडून दिलं होतं आणि आता तो आनंदी जगू लागतो. पुढच्या दृश्यात जय रुमीकडे जातो आणि दोघं बोलतात की सभा एकदा प्रकाशगडला गेली होती. तिथून त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. त्यामुळे आता ते तिकडे जाणार होते. आता या मालिकेत आपल्याला अजून बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले होते. प्रकाशगड खरं तर दिसत कसं होतं आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे सभाला तमाविषयी माहिती कशी मिळाली, कारण तो फक्त एक प्रयोगाचा बाय प्रोडक्ट नव्हता, तर त्याच्या मुळा प्रकाशगडमध्ये होत्या. मग अखेरीस तिथे जाऊन सभाने नक्की काय केलं होतं, ज्यामुळे तिच्यावर पोजेशन झालं. मग तिने तमाचं पोजेशन आयशाच्या आत ट्रान्सफर करून टाकलं होतं. आता आपण त्या चाइल्ड शेल्टरचं दृश्य पाहतो, जिथून उमरला आणलं गेलं होतं. तिथं ते 3 मुलं दाखवले जातात, जे उमरला छळायचे आणि आता तेच मुलं एका दुसऱ्या मुलाला त्रास देत होते. पण त्याचवेळी अंधाराने पजेस झालेला उमेर येतो आणि त्या तिघांना संपवून टाकतो. आणि मंडळी, यासोबतच अंधेरा सीझन 1 इथेच संपतो. प्रत्येक एपिसोड एक नवीन रहस्य उलगडत गेलं. कोणी केला पृथ्वी आणि बानीच्या मृतदेहांना गायब? का दिला आयशेने स्वतःच्या वडिलांचं बलिदान? आणि सगळ्यात भयंकर प्रश्न म्हणजे तमा खरंच संपला आहे का? की अजूनही सावल्यांमध्ये जिवंत आहे? अंधेरा ही अशी सिरीज आहे जिथे विज्ञान, अध्यात्म, भय आणि मानवी मनाचं काळं वास्तव एकत्र येतं. ही फक्त सर्व्हायव्हलची कथा नाही, ही आहे गिल्ट, सॅक्रिफाईस आणि अमर्याद अंधाराविरुद्धच्या संघर्षाची कहाणी. तर मंडळी, हे होतं अंधारा सीझन 1 आणि ही तर फक्त एक सुरुवात आहे. रहस्य संपलंय, पण अंधार अजून बाकी आहे. पुढच्या सीझनमध्ये काय उलगडणार आहे हे जाणून घेणं अजूनच इंटरेस्टिंग होईल. जर तुम्हाला ही सीरीज आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.